नमस्कार, मी गौतम भंडारे. बंडखोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आमदार उत्तमराव जानकर यांचे खंदे समर्थक गेल्या 25 वर्षापासून अकलूजमधून त्यांच्यासोबत काम करणारे उत्तमराव जानकर हाच माझा पक्ष असे म्हणून एकनिष्ठपणे त्यांच्याबरोबर राहणारे साजिदभाई सय्यद हे अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 4 मधून इच्छुक होते. लोकसभा निवडणूक 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी गेल्या 30-35 वर्षापासून मोहिते पाटलांशी कट्टर विरोध करणारे उत्तमराव जानकर यांनी जुळवून घेतल्यानंतर मोहिते पाटलांनी साजिदभाई सय्यद यांना शब्द दिला होता की आगामी अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला संधी देऊ. पण एकूण परिस्थिती पाहता त्यांना शेवटच्या दिवसापर्यंत दुपारपर्यंत डावलल्याचे दिसून आले. तर 2 डिसेंबर 2025 रोजी अकलूज नगर परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी साजिदभाई सय्यद यांनी प्रभाग क्रमांक 4 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एक अपक्ष आणि दुसरा शरदचंद्र पवार गट NCP यांच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर याबाबत आपण साजिदभाई सय्यद यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार. नमस्ते. तर आपणास ही निवडणूक लढवताना काही अडचणी आल्या का? अडचणी म्हणजे आम्ही शिवरत्नावर जाऊन मुलाखत दिली. मुलाखत दिल्यानंतर तिथनं पुढे काहीच फॉलोअप झाला नाही. फक्त विचारण्यात आलं की बाबा तुमचं कसं. मी म्हणलं आम्ही तुम्ही जो दिले उमेदवार सर्वांनी मिळून आम्ही काम करू, पण विश्वासात घेऊन आम्हाला काम केलं पाहिजे. पण फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेपर्यंत आम्हाला हेच कळलं नाही की नेमका फॉर्म कोणाचा भरायचा आहे. मग अपक्ष फॉर्म भरल्यानंतर मला फोन आला की बाबा तुम्ही परत दुसरा उमेदवारी अर्ज भरा. मग त्यावेळेला सन्माननीय माळशिरस तालुक्याचे आमदार सन्माननीय जानकर साहेब यांच्या आदेशानुसार मी माझा अपक्ष फॉर्म भरलेला आहे. मला त्यांनी सांगितले की काही नाही की बाबा तुम्ही जाऊन फॉर्म भरून या, पुढल्या पुढे बघू आपण काय असेल ते. असा विषय झालेला आहे. शेवटच्या दिवसापर्यंत मोहिते पाटलांनी तुम्हाला टाळलं होतंच म्हणायचं. टाळलं म्हणता येणार नाही तसं, पण विषय काय झाला की मलाच नाही प्रत्येक उमेदवाराला हीच परिस्थिती होती, त्यामुळे टाळलं असं म्हणता येणार नाही सध्या तरी. आता सध्या नगराध्यक्षासह जे काही नगरसेवक मोहिते पाटील गटाकडून उभे राहिलेले आहेत, निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत, ते गॅसवरच असल्याचे दिसत आहेत. त्याच पद्धतीने आपल्यालाही तसं असं ठेवलं होतं असं म्हणायचं आहे का? सध्या सर्वांचीच परिस्थिती तशी आहे. कारण का शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्यांचीच पळापळी चालू होती. त्यामुळं मी एकटाच आहे असं काही नाही की सर्वच जण असे होते की शेवटच्या 2 वाजेपर्यंत फॉर्म तिथं भरायचं चालू होते. कुणाचा भरायचा कुणाचा नाही हा निश्चित नव्हता. त्यामुळे टाळलं हे म्हणता येणार नाही तसं. आता वेट अँड वॉचची भूमिका आहे सध्याच्याला. आता मी अपक्ष फॉर्म भरलाय. सन्माननीय माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांचा मी एकटाच इथं समर्थक आहे. त्यामुळे मला एक जागा जानकर साहेबांना दिलीच पाहिजे या नगर परिषदेच्या निवडणुकीत, असं आमचं ठाम मत आहे. आणि जानकर साहेबांनी बी तसा प्रयत्न केलेला आहे. मला आता सध्या म्हणतात की तुम्ही स्वीकृत म्हणून घेतो, पण सध्या स्वीकृत घेण्यापेक्षा माझं स्पष्ट मत आहे की मी लढाऊ कार्यकर्ता आहे. लढाऊ कार्यकर्त्याला स्वीकृत मध्ये घेणं एवढं म्हणजे हे नाही. माझा लढणारा बाण आहे, त्यामुळे मला लढून जिंकायचंय. तुमच्या पुढे आता कुठली कुठली आव्हाने आहेत? माझ्या पुढे काय, भाजपचा उमेदवार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचा एक उमेदवार आहे. हे 2च आव्हाने आहेत. आणि ते आव्हाने मला तर वाटत नाही ते माझ्यासमोर आव्हान असेल म्हणून. तुम्ही निवडून याल असा तुम्हाला आत्मविश्वास मनापासून वाटतो? 100% मी निवडून येईल. मीच नाही, माझं काम बोलतंय ना. या प्रभागात असणाऱ्या अनेक समस्या मी माझ्या स्वतः सोडवलेल्या आहेत. आणि माझं प्रत्येक घर टू घर माझा संबंध आहे तिथं. प्रत्येक घरात कुठल्याही समाजाचं घर असू द्या, नुसतं मुस्लिमच नाही
तर अदर कास्टचे बी माझे घरगुती संबंध आहेत, माझे प्रत्येकावर घरटुघर संबंध आहेत, लहान मुलापासून आबाल वृद्धापर्यंत माझे संबंध आहेत. त्यामुळे मला पूर्ण गॅरंटी आहे की मी या प्रभागातून सहज निवडून येऊ शकतो. राष्ट्रवादीकडून मोहिते पाटलांकडून तुम्हाला पूर्णपणे ताकद मिळेल असं वाटतंय? आता सध्या तर वाटतंय, पण पुढली पुढली काय सांगता येत नाही. कारण का कसं आहे माहिती आहे का, सध्या कसं आहे माहिती आहे का, माझा आणि मोहसिन शेख असे 2 फॉर्म भरलेले आहेत. आता ते फॉर्म ठेवणार कुणाचा हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. ज्याचा फॉर्म माझा फॉर्म ठेवला तर आज उद्याच लगेच डिक्लेअर आहे की निवडून येण्याचे चान्सेस 100% आहेत. पण आता नाही ठेवला तर तो पुढल्या रणनीतीचा भाग आहे. मोहिते पाटील गटाकडून कुणाकुणाचे फॉर्म आहेत आता सध्या? मोहिते पाटील गटाकडून माझा आणि मोहसिन शेख दोघांचाच फॉर्म आहे. त्यांच्या भरोश्यावर तुम्ही लढताय का स्वतःच्या हिमतीवर लढता? मी फक्त आणि फक्त सन्माननीय उत्तमराव जानकर यांचा कार्यकर्ता आहे. आणि उत्तमराव जानकर जे मला ताकद देतील. आता सन्माननीय खासदार धैर्यशीलभाई हे माझे चांगले मित्र आहेत, शिवबाबाई माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी जर मला ताकद दिली तर अजून माझं बळ वाढेल ना. त्यामुळं शिवरत्नाने सुद्धा माझा विचार करावा असं माझं स्पष्ट मत आहे. बरं, मी लढणारा कार्यकर्ता आहे, मिळून मिसळून लोकात राहणारा कार्यकर्ता आहे. प्रत्येक समाजात प्रत्येकाशी माझी नाळ जुळलेली आहे. त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की त्यांनी मला ताकद दिली पाहिजे असं मला म्हणायचं. माझं प्रत्येक घरात प्रत्येक ह्याच्यात माझे संबंध आहेत. येणाऱ्या नगर परिषदेमध्ये प्रभाग क्रमांक 4 हे अकलूजसाठी मॉडेल बनवायचा असा माझा विचार आहे की प्रभाग 4 मधला विकास जो आहे तो अकलूजाला आदर्शवत व्हावा. ह्या हेतूने मी प्रभाग क्रमांक 4 मधून माझी उमेदवारी दाखल केली. आमदार उत्तमराव जानकर यांचे दौरे कधीपासून सुरू होणार आहेत अकलूजच्या या आपल्या प्रभागामध्ये? सन्माननीय आमदार उत्तमराव जानकर यांच्या आदेशानुसारच मी ही उमेदवारी अर्ज भरलेली आहे. आता 22 तारखेपर्यंत फॉर्म काढायची मुदत आहे. त्याच्यात काय बोलणं होतंय त्यानुसार ते पुढलं ठरल्या जाईल. आपण लढण्यासाठी ठाम आहात, काहीही झाले तरी मागे हटणार नाही, ही आपली भूमिका आहे? हो, माझं काही जरी झालं तरी मी लढण्यावर ठाम आहे. तुम्हाला जर माघार घ्या म्हणले आणि तुम्हाला स्वीकृत घेतो तर ते तुम्ही मान्य करणार नाही? स्वीकृत उमेदवार माझ्या समोरच्या उमेदवाराला द्यावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. मी लढणारा कार्यकर्ता आहे, मला लढण्याची संधी द्यावी एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. साजिदभाई सय्यद हे गेल्या 20 ते 25 वर्षापासून आमदार उत्तमराव जानकर यांच्यासोबत काम करत आहेत. ते आमचे जुने सहकारी आहेत आणि यांचा संघर्षही आम्हाला चांगलाच अवगत आहे. कुठेही कुठल्याही मैदानात उतरले तर सहजासहजी हार मानायची नाही, मग समोर कितीही मोठा प्रतिस्पर्धी असू द्या. साजिदभाई सय्यद यांनी अकलूज नगर परिषदेसाठी अपक्ष म्हणून फॉर्म भरून आपली लढायची मानसिकता अगोदरच तयार करून ठेवली होती. परंतु त्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश आल्यानंतर दोन्हीकडूनही त्यांनी फॉर्म भरलेला आहे. त्यामुळे काही दिवसातच यांना कशा प्रकारे पाठिंबा मिळतोय हे कळेल आणि यांच्या विजयाला हार्दिक शुभेच्छा.